नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविशनी मम्मा. मंडळी, आज आहे मंगळवार आणि आज थोडं मी दुपारी झोपले होते, थोडा आराम केला. ॲक्च्युली 2 दिवस झाले थोडं रिलॅक्स आहे. काल पण मी थकले होते, तुम्ही बघितलं. संध्याकाळी मी कामं आवरले सगळे आणि आता पण माझं दुपारी सकाळचे जी कामं असतात जसं झाडू मारणं, अंगण झाडू मारणं, त्याच्यानंतर भरपूर जे सकाळी आपले कपडे धुवायचे, लादी पुसायची, दुपारचा स्वयंपाक करायचा, सगळी कामं झालीत माझी आणि तेवढं सगळं करून मी दुपारची झोपले होते. आता उठले, आता 4 वाजले आहेत संध्याकाळचे आणि मला थोडेसे कामं आहेत संध्याकाळी गार्डनचे, तर ते तुमच्यासोबत शेअर करते. आणि गार्डनचे कामं असले का मला असं बोलतात ना, काम करायला हुरूप असतो, मजा येते बाहेरचं कामं करायला. घरातले कामं करण्यापेक्षा बाहेरचे कामं करायला मला मजा येते. जसं अंगण सारवायचं असेल ते, किंवा मग झाडांना पाणी द्यायचं असेल, बाहेर पाणी टाकायचं असेल, सगळ्या गोष्टी बाहेर करायला छान वाटतात. कारण मग कसं आहे, मोकळ्या हवेत आणि कसं घरात आपण पहिल्यापासून केलेलं आहे, लहानपणापासून भांडी जी घासायची घरात घासायची, कपडे धुवायचे मशीनला धुवायचे, या सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी केलेल्या आहेत मुंबईला असताना. पण इकडे कसं बाहेर करण्यासाठी जाम मज्जा येते आणि असं वाटतं हां अरे किती भारी लाईफ आहे आपली. मस्त बाहेर अंगणामध्ये भांडे घासा, त्याच्यानंतर अजून कपडे धुवा, लगेच तिथल्या तिथे सुकत घाला, या सगळ्या गोष्टी छान वाटतात करायला. तर मला इंटरेस्ट जास्त बाहेरच्या कामांमध्ये, घरच्या कामापेक्षा बाहेर आवडतात कामं करायला. आणि माझ्या जागी कोणीही असतं तर त्याला तसंच मजा वाटली असती करायला. तर ठीक आहे मंडळी. आणि अजून चला मी आज माझे काय कामं आहे तुम्हाला सांगते थोड्या वेळातच. ॲक्च्युली मला आहे ना वाफे काढायचे, 2 वाफे काढायचे आहेत. तर मंडळी, ही आहे मेथी आणि मी तिला छान भिजवली आहे पाण्यामध्ये, रात्रभर भिजवली आहे. आणि तिला भिजवली याच्यासाठी ना की भिजवून पटकन येते मेथी, असं मी ऐकलेलं होतं. मग ही भिजवली आता. कडू असते बाळा ती, काय बघणार तू. छान आहे ना. ओके, जसं बाबाजवळ बस जा. आणि अजून धने आणलेत परत, कारण आहे ना मेथी आली नाही म्हणून अशी भिजून लावून बघते, जर आली तर ठीक आहे, पेरूया आपण ही मेथी. आणि सोबत धने पण पेरू, म्हणजे छान येईल आपल्याला. आणि असं मोठा वाफा करून आहे ना, म्हणजे आता लास्ट टाईम पियुषने आणि विशालने लावले होते ना, त्यांनी ते फक्त असे ना फेकून दिले होते, म्हणजे असे टाकले होते मातीमध्ये आणि माती आड केले होते, ते आले नाही व्यवस्थित. म्हणून आता मी करणार आहे, बघू येते म्हणजे कसे येत आहेत ते. आणि बघूया, चला ट्राय करून बघते एकदा परत, मेथी आणि धने पेरून बघते. ही गाय बघा, ही गाय खूप छान आहे, खूप चांगली गाय आहे ती. आरुष, गाय येईल आतमध्ये, आली पळ. हो, ही आली बांधलेली. ही जी गाय आहे ना ती खूप चांगली आहे. नको येऊ दादा, काय नाही माझ्याकडे खायला आज. तिला आहे ना बांधून ठेवलेली आहे. आणि ती एक जी म्हैस आहे ना ती खूप ओरडते. तिला नुकतंच बाळ झालेलं आहे. रेडकू बोलतात ना. ही खूप छान आहे. आरवी शिशावत बसला होता. ही ना माणसाळलेली आहे, नुसती माणसांच्या जवळ असते ही. तिला सगळे लागतात असं तिच्या मालकाने सांगितलंय मला. आणि ही जी आहे ना ती नवीन आहे आणि तिला आताच बाळ झालेलं आहे, तर ती अशी एकदमच सैरावरच पळत असते, ओरडत असते. तिकडे पण एक आहे तशीच सेम, पण ती नाही ओरडत एवढी, ही लईच ओरडते. गाय छोटीशी आहे ही गाय, छोटीशी आहे. मग छान गाय आहे आरू ती. तिचं नाव ठेव आरू. ती बघती किती ओरडते तिकडं. आहे ना, आणू का त्याला इथं मिठूला. हे बघा इथे हा जो वाफा आहे ना त्याच्यामध्ये मेथी टाकली होती, मेथी नाही आली, मग त्याला परत खोदलेला आहे. आणि अजून एक सरळ वाफा करायचा आहे आपल्याला. तर असा हा पूर्ण पॅसेजमध्ये वाफा करायचा आहे हा वाला, मेथी टाकण्यासाठी. कारण मेथी खूप जास्त आहे. धने ठीक आहे, धने देते मी इथे टाकून, कोथमिरी येईल इथे. थकले, वाफा टाकायला आपल्याला टिकाव लागेल माहिती का. टिकाव कुठे आपला, टिकाव नाही बाबू लागेल पाहायला. ठीक आहे, पण मग आता काय करायचं. हा असा वाढवता येईल का तिथपर्यंत. हे बघा, गाय काळा नाहीये मम्मा. मम्मा, गाय काळा नाहीये. काळा मग गाय काळा नाही ती.
हं? कशी खायची ती? हे बघा मंडळी आले. दिसते ही पालक आहे. पालक येते ही. हे बघा अशी ना पूर्ण भरून नाही आली पालक, कुठे कुठे असं आली आहे, जास्त नाही आली आहे, पण आली आहे पालक. हं. 1-2 भाज्या तरी होतील एवढी पालक आहे. हे बघा उतरली आहे. ही वांग्याची रोपं आहेत. वांग्याच्या झाडांना काटे असतात. हे बघा इथे पण आहे. मस्त होत आहेत. लोकांना माहिती वांगीच्या झाडाला काटा असतात, तू बोलती वांगीच्या झाडाला काटा नसतात माहिती. असं नाही की सर्वांनाच माहिती असेल. काय करतात? काय मला तो एक पूर्ण. तर मंडळी ही जी जागा आहे ती पहिले पूर्ण ओली करून घेतली. आपल्याला पूर्ण हा जो समोरचा पॅसेज आहे ना, हा एकच वाफा तयार करायचा आहे याचा, पूर्ण असा एकच. आणि टिकाऊ नाही आहे, टिकाऊ आमचं खराब झालं आहे. हे पावडा आहे पण यांनी खोदता येत नाही आहे. तर विशालने ना हे खोदलं आहे. हा एक वाफा जो आहे ऑलरेडी तयार झालेला आपला, त्याच्यामध्ये फक्त खोदकाम केलं आहे. आणि त्याच्यामध्ये तोपर्यंत मी धने पेरून देते. तोपर्यंत विशाल बघतात टिकाऊ कुठे भेटेल. आणि आपला टिकाऊ आहे पण एक मुलगा आहे अविनाश, माझा भाऊच आहे तो, तर तो घेऊन गेला आहे. नाही तर आता टिकाऊ होतं आपल्याकडे. त्याला आणायला तर खूप उशीर लागेल, लांब राहतो थोडा तो, जिकडे काकू राहते तिकडे तो राहतो. तर असं आहे. जाऊ विशाल जाऊन येऊपर्यंत मी काम करते, धने पेरून घेते आणि तुम्हाला दाखवते पण. तर मंडळी विशाल आर्विश तिकडे गेलेत तर सवयकर काकांकडे टिकाऊ आणण्यासाठी. तिथे टिकाऊ भेटला तर ठीक आहे. आणि तसंच आर्विशला पप्पांकडे पण सोडून येईल, कारण कसं आहे पप्पा खूप स्ट्रिक्ट आहेत. पप्पांचं तो छान ऐकतो आणि पप्पांसोबत छान राहतो, टाईम स्पेंड करतो पप्पांसोबत. मस्त त्या दोघांचं म्हणतात ना, आजी म्हणजे आजोबा आणि नातूचं छान जमतं पप्पांसोबत त्याचं. तर मग पप्पांसोबत तो व्यवस्थित राहतो म्हणून त्याला तिकडे पाठवलं. आणि इथे काही काम करून देत नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. तो खूप ॲक्टिव्ह आहे, त्याला प्रत्येक गोष्ट करायची असते, प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची असते की हे काय ते काय. आता त्याने काय केलं, इथे जे लाकडं पडलेले होते ना ते सगळे जाऊन चुलीत लावले. बोलतो मम्मा तू चूल पेटव, तुला मी लाकडं आणून देतो. असं बाळ माझं हुशार आहे ना, पण खूप जास्त ॲक्टिव्ह येते असं. तर मग चला आता मी धने लावून घेते आणि तुम्हाला पण दाखवते. बघा धने घेतलेत आणि ना याला काय करणार आहे खोलते, एका कपड्यामध्ये घेते आणि असे थोडे थोडे बारीक करून घेते. थांबा दाखवते तुम्हाला. तर हे असं सूप घेतलं आहे मी. आणि आता हे धने जे खोलून घ्यायचे आहेत आपल्याला, हे बघा हे आहेत धने. आणि हे बघा छान आहेत धने. थोडे काढून ठेवू वाटतं भाजीसाठी, कारण भाजीला लागतातच ना मसाल्यामध्ये, कारण चांगले आहेत ते. सुगंध पण खूप छान येतो त्याचा. हा बघा कसा पेरू खातोय मिठू. ए मिठू काढे काढे. तुला छान वाटत असेल ना आता इकडे येऊन मोकळं मस्त. आणि हो बेटा. आणि काल हे बघा सारवलेली चूल आपली छान दिसते. रांगोळी तशीच आहे, रांगोळी नाही काढली अजून. मंडळी धने आहेत ते सुपामध्ये होत नव्हते म्हणून मी कपड्यामध्ये काढून घेतलेत. आणि हे बघा आता असं करायचं आहे. ॲक्च्युली विशाल नाही आहे त्यामुळे मला एका हाताने शूट पण घेते आणि एका हाताने करते पण आहे, बिकॉज माझा टाईम नको वेस्ट व्हायला, कारण कामं भरपूर आहेत मला अजून. हे बघा असं करून घेतलंय. स्टार्ट.
आता खोदलं जातं बघ किती इझी. हे बघ हे बघ. छान आलेत ना काय मग थकायला होतं ना. ॲक्च्युली मी थोडं करते, थोडं विशाल करतायत, कारण मग एकट्याला जर सांगितलं तर जड जाते थोडंसं करण्यासाठी. हे बघा मेहनत आहे भाई. हां मेहनत लागते. तर हे जे धने आहेत ते ह्या कपड्यामध्ये घेतलेत आणि त्याला आपण आहे ना असं दगडीवरती थोडं मारून घेऊया. हे बघा असं. सुगंध येतो ना छान. तसं म्हणजे कपड्यामध्ये असं बांधून आपटल्याने काय होतं? अहो कोणी कोणी चप्पलीने करतं, पण हे चप्पलीने नाही होते. ही कोल्हापूरची चप्पल असते बघा, ती लागते. तिने पटापट पटापट असे मोकळे होतात, ती लागते त्याला. बेचणी लवकर येतात का असं हा, केलं? म्हणजे असे फोडायचे असतात ते, दोन 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 करायचे. हे बघा अजून कमी नाही लागलं, एकच आहे. अजून करू थांब, अजून जोरात मारायला लागलेला. शिकायला नको. चालेल. तर हे बघा धने असे दोन दोन भाग झालेत. त्या बघा आरविशनी लाकडं लावलेत, पॅन आणून इथे ठेवलंय. तरी लाकडं पण लावलेत चुलीमध्ये आणि वरती पॅन पण आणून ठेवलाय त्यांनी. आणि त्याच्या हातात इथं मॅगी घेऊन बसलाय तो. सगळी सर्व तयारी त्यांनी करून ठेवली आहे. हे बघा भरपूर झाले. चला आता बस. बघा असे पाहिजे, तुटलेले पाहिजे ते असे दोन दोन. म्हणजे 2 भाग झाले पाहिजेत का? नाही होतात ते. म्हणजे मोस्टली तर झालेच आहे 2-2 भाग. अजून करते ना. धने आहेत आणि आता हे पेरायचेत आपल्याला. पहिले ही थोडी माती आहे ना अशी सारखी करावं लागेल. आताच खोदली ती. बघा 14 एप्रिलची वर्गणीसाठी आता 14 एप्रिल आहे. 14 एप्रिलची तयारी चालू आहे जोरात. आणि हा माझ्या मामाचा मुलगा, तो माझ्या मावशीचा मुलगा, हे सगळे माझ्या भावांचे मामांचे मुलं आहेत. आले आहेत वर्गणीसाठी. हा का कोण अध्यक्ष का? अध्यक्ष कोण आहे? अध्यक्ष अध्यक्ष आहे. हा अरविश पडशील. तो मामा मामा बोलते रे, ऐक ना राहुल. हे बघा झाली घेऊन. अच्छा ठीक आहे चालेल. बाय बाय. 14 एप्रिलची आपण पण पावती फाडली आहे. हे बघा आणि 14 एप्रिल तर तुम्हाला माहिती आहे इगतपुरीमध्ये खूप छान सेलिब्रेट करतात. तर पावती दिली आहे मी आता. भरलेत पैसे. चला घरात आहेत ते पेरायचे आहेत आपल्याला. पहिले ही माती एकसारखी करते. सारखं कोणी ना कोणी येते, माझं काम नाही होते विशाल. पावड्याने एकसारखी करा नाही अशी. तर आपल्या ओळखीचे असेल तर येतलच भेटलच ते बघन. पहिले मावशी आली, नंतर ते वर्गणी घेण्यासाठी आले. मग कसं काम माझं राहतंय. धरा असं हे एकसारखी करून घ्या ना माती अशी. जे धने आहेत ते असे पेरायचेत आपल्याला. हे बघा एकाच ठिकाणी टाकायचे आहेत जास्तीत जास्त. म्हणजे कसं अशी कोथिंबीर डायरेक्ट एकत्रच येईल अशी. मी तर टाकले. आता इथं टाकू थोडे. हे बघा
काहीच नाही, फक्त माती आड घालायचे. चाकू कोयता नाही का मध्ये आपल्याला हे धने टाकायचे आहेत. हे बघा असे माती आड घालायचे आहेत आणि सारखं करून घ्यायचे. असे सगळे पेरायचे. तर मंडळी धने पेरून झालेले आहेत. हे बघा या वाफेमध्ये पूर्ण धने लावलेत मी माझ्या हिशोबाने. तेवढे धने ते तेवढे टाकून दिले. बघू केवढे येतील तेवढे येतील. बघा त्याला पाणी मारतोय आम्ही. विशाल पाणी मारतात. हा मामा. हो मग कसे आहेत तुम्ही? हा हे माझे पंडित मामा आहेत. मामा आले होते आणि हे बघा पाणी मारलंय पूर्ण. ही ओली करून ठेवा विशाल, म्हणजे सकाळी खोदायला आपल्याला बरी पडेल. काय ते थोडंच राहिले. होय शेतकरी बाबा. विशाल तुम्हाला कामाबद्दल रिलेटेड खूप क्वेश्चन्स येतात. विशाल जॉबला जाणार आहे का त्याच्याबद्दल बोला थोडं. जॉबला जाणार आहे मी, पण अजून मला जसं माझी एक्सपेक्टेशन आहे सॅलरीची, जोपर्यंत ती सॅलरी मला भेटत नाही तोपर्यंत मला थोडंसं म्हणजे मला विचार चालूच आहे. चांगली सॅलरी भेटेल तर एवढं लांब जाऊन तरच आपला फायदा होईल, बरोबर का नाही? कारण की आपल्याला ट्रॅव्हलिंग करायचे आहे. ट्रॅव्हलिंगमध्ये आपल्याला 3 ते 4 हजार रुपये आपलं ट्रॅव्हलिंगला लागणार आहे. तेवढं आपलं सर्व खर्च निघायला पाहिजे, तेवढं सॅलरी आपल्याला चांगली भेटली पाहिजे, बरोबर का नाही? जॉब तर भरपूर आहे. जॉब तर काय आत्ता पण जाईल तर आत्ता पण भेटणार, पण आपल्याला जसं मनासारखं जॉब पाहिजे तसं तर आपल्याला पाहिजे, तसं सॅलरी मनासारखी पाहिजे तशी आपली भेटली पाहिजे. तेव्हा माणसाला समाधान भेटतं का नाही? बरोबर आहे. तर त्याच्यासाठीच विशालचं चालू आहे, बोलणं चालू आहे कंपनींसोबत, इंटरव्ह्यू चालू आहेत. आणि मला परत वर्क फ्रॉम होम भेटलं तर सगळ्यात बेस्ट. त्याच्याबद्दलच ॲक्च्युली आहे आमचं, तेच चालू आहे की वर्क फ्रॉम होम जर भेटलं तर बेस्ट होईल. सगळ्यात बेस्ट. आम्ही प्रयत्न तेच चालू आहे. त्याच्यासाठी विशाल तुम्हाला जॉबला नाही दिसत आहेत, मला कमेंट्स असतात. मी एकदा पण त्याच्यावरती बोललेली आहे. बार मला बोलायला चांगलं पण नाही वाटत, पण ठीक आहे. आता विशाल दादांनीच तुमचं सांगितलं तुम्हाला की काय त्यांच्या मनात आहे आणि ते कधी जॉईन करणार आहेत ते. ठीक आहे मंडळी, चला आता हे काम झालेलं आहे इथलं आपलं करून. तर मंडळी इथे थोडं पाणी मारून घेईल आणि मला पप्पांकडे जायचं आहे, घरी जायचं आहे तिकडे. तर मला कॉल आला आहे, जावं लागेल मला. त्याच्यासाठी मग हे आता अर्धच काम ठेवते. उद्या सकाळी मी मेथी लावेल, पण ती खराब नाही झाली पाहिजे, तिथेच ठेवते मी रात्रभर, काय नाही होणार तिला. आणि अजून म्हणाल तर आता लगेच थोडा वेळ चहा घेते आणि लगेच जाते तिकडे घरी, मला जायचं आहे. तर चला निघते आणि दाखवते तुम्हाला पण.